अतिशय सुंदर असा शेर सांगून तुम्ही माझं स्वागत इथे केलं, पण विरोधकांचे होश उडवण्यासाठी माझं नाव घेण्याची आवश्यकता नाही, कारण मी काही उमेदवार नाही आहे निवडणुकीमध्ये. आज मोनिकाताई राजळे ह्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या महायुतीच्या केवळ अधिकृत उमेदवारच नाहीत, तर मला माझ्या बहिणीसारख्या आहेत. आणि म्हणून ज्यावेळी पक्षाने मला जबाबदारी दिली की विधानसभेचे समन्वयक म्हणून तुम्हाला जबाबदारी देण्यात येतेय, त्यावेळी माझ्या लोकसभेतून केज विधानसभा आणि दुसरी विधानसभा त्यांनी सांगत असताना शेवगाव असं म्हणाले. व्हिडिओ मीटिंग सुरू होती, माझ्या ऐकण्यात थोडी हे झाली गलत, म्हणून मी त्यांना परत मीटिंगच्या शेवटी हात वर करून विचारलं, कोणता म्हणालात? शेगाव म्हणजे गजानन महाराजांचं का शेवगाव म्हणजे आमचं पाथर्डी शेवगाव असा? त्यांनी मला सांगितलं, नाही नाही ताई, पाथर्डी शेवगाव तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून मला त्या मीटिंगमध्ये प्रचंड त्याचा आनंद झाला, कारण हे दोन्ही माझे लाडके विधानसभेचे मतदारसंघ आहेत. मी 2014 मध्ये मुंडे साहेबांच्या अपघाती जाण्यानंतर एका अपघातानेच राजकारणात आले, पण माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली आणि त्याच वेळेला माझी पोटनिवडणूक होती आणि त्याच वेळेला राज्यभरात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यामुळे तसा आमचा राजकीय प्रवास हा एकत्र सुरू झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण मगाचपासनं मी ऐकतेय तुम्ही माझं नाव घेत असताना वारंवार बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे. आता मी बीड जिल्ह्याची खासदार नाही, आता मी माझी खासदार आहे. त्यामुळे सवय लागलेली लोकांना, बीडचे खासदार म्हणलं की माझं नाव बाय डिफॉल्ट पुढे येऊनच जातं, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या मनामध्ये जे स्थान मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे, मला वाटतं ते कुठल्याही संविधानिक पदापेक्षा कधीही महत्वाचं आहे. त्यामुळे आज संसदेच्या पटलावरती जरी बीडची खासदार म्हणून माझं नाव नसेल, खासदारचा विषय निमित्त यावेळी लोकसभा लढवली सुद्धा नाहीये, त्यामुळे माझी थोडीशी प्रॅक्टिस गेली होती. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा प्रचाराच्या कामामध्ये लागल्यामुळे पुन्हा हळूहळू भाषणं करायची सवय माझी पुन्हा सुरू होते. आज या कार्यक्रमासाठी ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय, ज्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, त्या स्वतः सन्माननीय मोनिकाताई, कार्यक्रमासाठी उपस्थित ज्येष्ठ नेते भगवानरावजी बांगर, माजी नगराध्यक्ष अभय काका आव्हाड, ज्यांनी अतिशय चांगल्या शब्दांमध्ये सरकारच्या योजनांविषयी आपल्याला इथे माहिती सांगितली, ते ज्येष्ठ नेते अशोकरावजी चोरमले, तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर मृत्युंजयजी गर्जे, कार्यक्रमासाठी उपस्थित धनंजयजी बडे, दिनेश आबा लवाड, भगवानरावजी आव्हाड, अमोलजी गर्जे, मुकुंदजी गर्जे, अंकुश मामा कासुळे, नंदकुमारजी शेळके, महिला मोर्चाच्या अध्यक्ष काळीताई गोलार, RPIचे तालुक्याचे प्रमुख बाबा राजगुरू, बापू नाना पाटेकर, गणेश रांधवणे, बापू धनवडे, बंडू बोरुडे, रवी आरोळे, विलासजी गजभिये, सुरेश भागवत, नितीन दहिवाळ, उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सन्माननीय माझे इथे वडीलधारे मंडळी, युवा बांधव, आणि संख्या फार मोठी नसली तरी आपल्या असण्याने ज्या कुठल्याही कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात आणि कुठल्याही निवडणुकीची दिशा बदलत असतात, त्या माझ्या मायमाऊल्या. मी तुमची समन्वयक म्हणून आज या बैठकीमध्ये तुमचं मनापासून इथे स्वागत करते. खरं तर बैठक घ्यायची होती संघटनेची. मी सांगितलं होतं प्रमुख पदाधिकारी म्हणजे बूथ प्रमुख वगैरे, बूथ प्रमुखांपर्यंत पण नाही, शक्ती केंद्र प्रमुख असतील
जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे आपले असतील कोणी प्रतिनिधी तर त्यांना बोलवा, कारण मला माहिती घ्यायची. आता संघटनेची बैठक आहे. मी काही मला जी पक्षांनी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये मी काही पक्षाची स्टार प्रचारक वगैरे नाहीये. मी आपली संघटनेची बैठक घेण्यासाठी आले. पण इथे येत असताना माझ्या लक्षात आलं की हळूहळू त्या बैठकीचं रूपांतर हे एका मोठ्या सभेमध्ये झालेलं आहे. आणि जसं माझ्या पूर्वी बोलत असताना वक्त्यांनी सांगितलं की ही जादू निश्चितपणे मुंडे नावाची आहे, ह्याची प्रचिती आपल्या तालुक्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आल्याशिवाय राहत नाही. आणि मी जेव्हा हे म्हणते की ही मुंडे नावाची ही जादू आहे त्यावेळी मला याची पूर्ण कल्पना आहे की ते मुंडे नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे हे नाव आहे. ते आमच्या पुढे ते नाव लागतं म्हणून तुम्ही सगळे आमच्यावर इतका मनापासून जीव लावता. मुंडे साहेबांनी जे आदर्श घालून दिले, मुंडे साहेबांनी जे संस्कार दिले त्याच्यावर चालत पंकजाताईंनी 5 वर्षाचा मंत्रिपदाचा काळ मिळाला, पण त्या 5 वर्षामध्ये अशी कामगिरी करून दाखवली की जे ग्राम विकास मंत्रालय काय असतं हे आपल्या भागातल्या कोणालाच माहिती नव्हतं. किती दुर्दैवी गोष्ट आहे बघा. खरं तर आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत, आपले ग्रामीण मतदारसंघ आहेत, पण आपल्या भागातल्या लोकांना ग्राम विकास मंत्रालय म्हणजे नेमकं कोणतं काम करायचं, म्हणजे या मंत्रालयाच्या माध्यमातून कुठल्या योजना असतात, 25-15 काय असतो ह्याची ओळख जर या राज्याला कोणी करून दिली असेल तर ती पंकजाताईंनी करून दिली. इतकं चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमात मला पहिले 5 वर्ष ताई माझ्या पालकमंत्री असताना काम करण्याची संधी मिळाली. अतिशय सुखाची सगळी 5 वर्ष गेली. पण नंतरच्या 5 वर्षामध्ये मात्र पहिले 3 वर्ष कोरोनाचा काळ. आज आपण ज्या निवडणुकांना सामोरे जातोय तेव्हा आपल्याला हे विसरून जमणार नाही की ह्या 5 वर्षाचा लेखाजोखा नाही. हा लेखाजोखा हा 2 ते 2.5 वर्षांचा आहे. कारण साधारण 2.5 ते 3 वर्षाचा काळ हा कोरोनाच्या काळामध्ये आपला गेला. त्यामुळे ह्या पंचवार्षिकचा अहवाल हा खरा 5 वर्षाचा नाहीये. मी हे सगळे विषय का बोलते इथे, कारण जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचे माझ्यावर संस्कार आहेत. मला सांगितलेलं आहे की या विधानसभांमध्ये जायचं, ह्याचं रिपोर्टिंग घ्यायचं आहे, तिथलं वातावरण बघायचंय. तुमच्या परीने तुम्हाला जे वाटतंय की तिथे काही केल्यानंतर महायुतीच्या आपल्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे तर ते तुम्ही करायचंय. मी ते करण्यासाठीच आलेले आहे. पण माझ्या पूर्वी बोलतानाच्या सर्वांनी एक एक गोष्ट सांगितली. मी डॉक्टर आहे पण मी स्पेशलिस्ट म्हणून आलेली आहे, स्पेशल जबाबदारी घेऊन. जनरल प्रॅक्टिशनर नाही मी, जीपी नाही. त्यामुळे मी सगळ्यांचे सगळे आजार एका बैठकीत सोडवू शकणार नाही. कोण गेलेले आहेत, कोण राहिलेले आहेत, कोण मनाने काम करतायत, कोण तनाने काम करतायत, हे विषय प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये असतातच. तसे ते आपल्या मतदारसंघातही असतील. पण आपल्याला काय करायचंय तर आपल्याला निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर न्यायची. निवडणूक ही विकासाचा मुद्दा सोडून इतरत्र कुठेही भटकली नाही पाहिजे, त्याची दिशा हरवली नाही पाहिजे. ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि ही जबाबदारी मंचावर बसलेल्या आमच्या प्रत्येकावर आहे. मंचावर बसलेली लोक तुम्हाला सांगतील आणि तुम्ही तो संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवायचा आहे की उद्याच्या 20 तारखेला मतदानाच्या दिवशी इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्यासाठी, आपल्या आडी अडचणीला धावून येणारी माणसं कोण आहेत, आपल्या सुखादुःखात सहभागी होणारी माणसं कोण आहेत, आपल्या तालुक्यामध्ये विकासाची कामं आणणारी माणसं कोण आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा हे जाऊन सांगण्याची ही वेळ. लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर लोकसभेच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की एक वेगळंच वारं महाराष्ट्रामध्ये वाहत होतं आणि त्याच्या माध्यमातून जसे निकाल लागले ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. पण तेव्हाही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती केंद्रित राहिली नाही आणि म्हणून जसे निकाल लागले तसे लागले. मग आता लोकसभेचे जे निकाल लागले त्याच्यापैकी खुश असणारे इथं कोणी आहे का बरं? लोकसभेचे जे निकाल लागले त्याचं दुःख झालं असे किती लोक आहेत? त्यांनी हात वर करा. मी तर दोन्ही हात वर करणार आहे. मग आता ज्या झालेल्या चुका असतात त्या दुरुस्त करण्याची संधी कशी असते? लोकसभेची चूक दुरुस्त करायची तर 5 वर्ष वाट बघावी लागेल.
पण लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडू नये हे जर करायचं असेल तर मात्र आपल्याला पुढचे 8 दिवस केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. मी आता बसले तेव्हा पाहिलं मतदारसंघातली महत्वाची कामं, ह्याच्यामध्ये ज्या प्रकारची कामं म्हणजे भौतिक विकासाची कामं असतील किंवा आज महाराष्ट्रात सर्वात गाजत असणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्याच्या लाभार्थ्यांची संख्या असेल, या सगळ्या गोष्टींची संख्या ही हजारोंच्या घरात आहे आणि विकास निधीची संख्या ही कोट्यावधीच्या घरात आहे. पण खरंच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जाते का? आपण बघतो, मी विचार करते असं जर असतं की निवडणुका या विकास केल्यामुळे जिंकता येत असत्या तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजाताईंचा पराभव झालाच नसता. आणि पंकजाताई एकमेव उदाहरण आहेत असं नाही. आपण पाहिलं तर राजकीय जीवनामध्ये अनेक असे दिग्गज नेते ज्यांनी कधी ना कधी आयुष्यामध्ये पराभव पचवलेला. मग निवडणुका जातात कोणत्या दिशेने, निवडणुका होतातच कोणत्या मुद्द्यावर? तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ना एक असं काहीतरी पिल्लू निघालेलं असतं आणि ते गपचूप कोणतरी सोडून देतं आणि मग ती सगळी निवडणूक त्या पिल्लाच्या भोवतीच फिरत राहते. आजकालच्या निवडणुका या सोशल मीडियावर जास्त होतात आणि ऑन फील्ड कमी होतात असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही बघत असाल रोज काहीतरी नवीन मेसेजेस चालू असतात. व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, रोज काहीतरी नवीन मेसेजेस आहेत आणि रोज काहीतरी त्या प्रचाराची दिशा बदलण्याचे प्रयत्न लोक करत असतात. या सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर व्हावा, पण खरी आणि चांगली माहिती पसरवण्यासाठी झाला पाहिजे. शेवटी आजही आपण निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी बूथवर जाऊन मशीनचं बटन दाबूनच मतदान करतोय ना. अजून आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये व्हॉट्सअपवरती आमदार आणि फेसबुकवरती खासदार निवडून देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे ह्याच्यातून बाहेर पडा. कोण काय बोलतंय, कोण कसा प्रचार करतंय ह्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या लोकप्रतिनिधीची केलेली चांगली कामं, या राज्यामध्ये परत यायला हवं असणारं महायुतीचं सरकार आणि केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वात असणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार, या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सरकारच्या चांगल्या योजनांविषयी बोलायचं झालं तर 2-2, 3-3 तास एकेका माणसाचं भाषण चालेल. अगदी छोट्या छोट्या योजना जरी म्हटलं तरी प्रत्येक माणसाच्या, आज तुम्ही आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन बघा, प्रत्येक घरामध्ये केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्या तरी योजनेचे किमान 2 लाभार्थी तरी तुम्हाला सापडतील. इतकं चांगलं काम करणाऱ्या सरकारच्या चांगल्या योजना घेऊन जायच्या. बाकी हे इकडं बघूच नका. मला सांगा, या मुद्द्यांवर आपल्याला निवडणूक लढवायची आहे. तुम्ही आता इथे मोठ्या संख्येने सगळे माझे पुरुष बांधव इथे उपस्थित आहेत. तुम्ही लाडकी बहीण योजनेने खुश आहेत का दुःखी आहेत? चांगलं, बरं झालं एकदाच ह्यांच्या तोडून ऐकून घेतलं. कारण महिला तर खुश आहेत, पण कधी पुरुषांना कोणी विचारलंच नाही की डायरेक्ट आमच्या घरी आमच्या बायकोच्या हातात 1500 रुपये महिन्याचे पडायला लागले आणि आम्हाला काय वाटतं हे विचारा, असं कोणी तुम्हाला विचारच नाही गेलं. ते मी आज काम केलं, मी तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणले तुम्ही खुश आहे. मग या योजना आपल्याला चालत राहायला पाहिजेत ना. मग आपण अशा चांगल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे ना, की कोण कुठे येतंय, कोण कोणत्या मतदारसंघात दौरा घेतंय नाही घेतंय ह्याच्यावरती, ह्याच्या भोवती निवडणूक कशी काय फिरू शकते. मी आज इथे आले का नाही आले ह्यानी 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये मोनिकाताईंनी केलेली कामं पुसून जातात का? त्या आमदार म्हणून त्यांनी जी कामं केलेली आहेत ती तर तिथेच आहेत ना उपस्थित. मग मी आज येईल का नाही, मी 4 वाजता येईल का मी 7 वाजता येईल, ह्यानी निवडणुकीचा रंग कसा बदलू शकतो. पण गंमत आहे, ही मजा अशी आहे की मी आज येणार, मग मी उद्या येणार आहे का नाही येणार, उद्या मी किती कार्यक्रम घेणार, ह्याच्यावरही लोकांनी अंदाज बांधायला सुरू केलं असेल. आणि मी सांगते तुम्हाला मुंडे साहेबांच्या आठवणींना स्मरून की उद्या जर ह्याच्यावर एखादा टॉक शो नाही बसला युट्यूबच्या चॅनलवर तरी सुद्धा मी आश्चर्य मला वाटणार नाही जर एखादा टॉक शो बसला तर. अशाच चर्चा चालतात. मला तिथे ज्या विधानसभेचं दायित्व आहे त्याच्यामध्ये मला काही कामं करणं आहे, त्या गोष्टी निपटून अजून आपला प्रचार 18 तारखेपर्यंत आहे. जसं जसं ज्या ज्या ठिकाणी वेळ देता येईल त्या त्या ठिकाणी वेळ देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. पण हे जे मी तुम्हाला सांगते, हे व्हॉट्सअप आणि फेसबुकवाले लोक ते जसे तुमच्याकडे आहेत तसे ते आमच्याकडे पण आहेत. आता तुम्ही विचाराल मग ताई
उद्या समजा तुम्ही थांबल्या असत्या तर चांगलं झालं असतं, 100% चांगलं झालं असतं. पण उद्या आहेत आमच्या संध्याकाळी परळीमध्ये सभा. परळीमध्ये म्हणजे पंकजाताईंच्या उपस्थितीमध्ये धनुभाऊच्या प्रचाराची सभा आहे. मग ही व्हॉट्सॲप आणि फेसबुकवाली गँग लगेच तयार असते. ते दोघं आहेत एका मंचावर आणि मी नाही दिसले की बहीण भाऊ एकत्र, प्रीतमताई नाराज, तयार बातमी लगेच तयारच असते. परळीत असून देखील प्रीतम मुंडेंनी फिरवली धनंजय मुंडेच्या प्रचाराकडे पाठ. हे मी तुम्हाला सांगू शकते की काय हेडलाईन येते. घाबरते का मी? तर नाही घाबरत, पण जसे इथले गैरसमज दूर करणं गरजेचं तसं तिथलेही गैरसमज दूर करावे लागतील ना. शेवटी पाथर्डी मुंडे साहेबांची मावशी असली तरी परळी माय आहे ना. मायेकडे दुर्लक्ष करून कसं जमेल? आणि त्या नात्याने तुम्ही तर माझी आजी झालात पाथर्डी, बरोबर आहे. मुंडे साहेबांची मावशी म्हणजे आमची आजी झालात. त्यामुळे आजीचं मन मोठं असतंय. आपण आपल्या लेकराचं एखादी गोष्ट नाही माफ करत, पण नातवंडांची माफ करत असतात. तेव्हा आजीने मन मोठं केलं पाहिजे. थोडासा दौरा इकडे तिकडे झालेला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. गंमत वाटायची मला. फॉर्म भरायच्या सभेसाठी पंकजाताई जेव्हा भाषणाला उभ्या राहिल्या, लोक असेच तेव्हाही हेच प्रश्न, चर्चा, संवाद चालल्या होत्या. ताईंनी भाषणाच्या ओघाओघामध्ये बोलताना म्हणाल्या, अरे माझी बहीण आहे, तिचं मी बघणार नाही का? तिला मी कुठेही उभं करीन, मी तिला नाशिक मधून उभी करीन. ताई असं म्हणाल्या की मी तिला नाशिक मध्ये उभी करेन. ह्याचा अर्थ लगेच आम्ही नाशिकचा सर्वे वगैरे केलेला नव्हता. नाशिकवरून म्हणाल्या, ओघाओघात बोलल्या, कारण नाशिक माझं सासर आहे. त्यामुळे सहज त्यांचं बीड नाही तर नाशिक हा सहज तोंडातून निघून गेलेला शब्द होता. त्याच्यामागे काही फार मोठा गहन अर्थ होता अशातला भाग नाही. पण मी ताईंच्या या स्टेटमेंट नंतर युट्यूबच्या वेगवेगळ्या चॅनलवरती 3 शो बघितले. 3 शो ज्याच्यात मला नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देणं हा किती योग्य निर्णय आहे आणि म्हणजे त्याला काय म्हणतात, मास्टर स्ट्रोक होईल भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने, मित्र पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या दृष्टीने आणि अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने, या सगळ्यांचं मिळून म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, माशाच्या डोळ्यावरती निशाणा लागलाच म्हणून समजा वगैरे असे टॉक शो मी बघितले. तशाच चर्चा झाल्या विधानसभेच्या दृष्टीने पण. मी माजलगाव विधानसभा लढवतीये, मी गंगाखेडची विधानसभा लढवतीये, म्हणजे मग आष्टी झाली मला ऑफर करून. पाथर्डी तर सगळ्यात पहिले होती. मला आठवतं, मला माहिती नाही मोनिकाताईंच्या लक्षात आहे की नाही, पण आम्ही पुण्याला आमची राज्याची कार्य समितीची बैठक होती सन्माननीय अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये, आणि जेवणाच्या टेबलांच्या तिथे खूप सारी गर्दी झाली. मी पंकजाताईंच्या मागे आपला रस्ता शोधत शोधत जाण्याचा प्रयत्न करत होते आणि मग मी एका जेवणाच्या टेबलापाशी थांबले. सगळ्या महिला आमदार तिथे बसून जेवत होत्या. मी तिथे पोचले त्या टेबलापर्यंत आणि मला पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे मोनिकाताई उठून उभ्या राहिल्या. तर मी सहज त्यांची मी त्यांची गंमत केली. म्हटलं मोनिकाताई बसा बसा, शांतपणे जेवण करा, मी पाथर्डी लढवणार नाहीये. कारण त्या काळामध्ये या युट्यूबच्या बातम्यांनी इतका जोर पकडलेला होता की त्याला काही मर्यादाच राहिली नव्हती. सांगण्याचा हेतू हा आहे की या सगळ्या बातम्या तुम्ही पण बघितल्या असतील. रोज माझ्यासाठी एक नवा मतदारसंघ तयार होत होता. म्हणजे एवढं लोकांचं प्रेम आहे, एवढा लोकांचा दांडगा अभ्यास आहे राजकारणाचा की उद्या मला चंद्रावर पाठवून विधानसभा लढवायची पण त्यांची तयारी होती. पण त्याला निवडणुकीत उतरवलं पाहिजे एवढी घाई. अरे भाई रुको जरा सबर करो, एवढी काय घाई आहे? मला कोणाच्याही नरड्यावर पाय देऊन कुठेही आपलं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये कुठलाही रस नाही. दुसऱ्याची मान कापून स्वतःचं राजकीय करिअर निर्माण करावं इतकी लेची पेची एरागबाळ्यासी मी नाही. कारण माझं नाव प्रीतम गोपीनाथ मुंडे आहे. दुसऱ्याच्या मानेवर पाय देऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तो गोपीनाथ मुंडे नाव लावायचा अधिकार मला नाही. या मुंडे साहेबांची मी लेक आहे. संघर्ष मुंडे साहेब म्हणलं की संघर्ष, मुंडे साहेब म्हटलं की संघर्ष आपण सातत्याने ऐकतो. साहेबांचा संघर्ष तुमच्यापैकी जे इथे टोपी घातलेले, चष्मा लावलेले, केस पांढरे झालेले आहेत सगळे त्यांनी पाहिलेला आहे. पंकजाताईंचा संघर्ष जीन्स पॅन्ट घातलेल्या मुलांनी पाहिलेला आहे. आपण हे सगळे संघर्ष पाहत आलात. मग मी पण साहेबांचीच लेक आहे ना, थोडासा संघर्ष माझ्याही वाट्याला येईलच की.
सगळं मला आयतं कसं. पहिली निवडणूक आयती झाली, ताई पालकमंत्री होत्या, एकदम सहज सोपे अलगद अगदी कापसावर झेलल्यासारखे 5 वर्ष गेले. दुसऱ्या निवडणुकीमध्येही असाच कडवट प्रचार झाला बीड लोकसभेमध्ये, पण तरी सुद्धा लोकांच्या प्रेमाने आणि पंकजाताईंच्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ताईंनी जे चक्रव्यूह रचलं निवडणुकीचं, त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याच्या इतिहासात जेवढ्या कधी मिळालं नाही तेवढं मताधिक्य घेऊन 19ला पुन्हा एकदा मी संसदेमध्ये गेले. माझ्यासाठी माझा राजकारणाचा प्रवास सोपा होता. पण ज्या मुंडेंचा मी DNA सांगते त्या मुंडेंच्या DNA मध्ये संघर्ष लिहिलेलाच आहे. कदाचित आता माझी संघर्षाची वेळ असेल, माझी तक्रार नाही. तुम्ही बघता का मला कधी कुठे त्रागा करताना, कधी कुठे आरडाओरडा करताना, कधी कुठल्या मागण्या करताना, कधी कुठल्या नेत्यांचे उंबरे झिजवताना, मला हे द्या, मला ते पाहिजे, मला काही नाही पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, हेच पद या जगामध्ये कुठल्याही पदापेक्षा अतिशय मोठं आणि महत्वाचं आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने जिथे आपण केवळ कार्यकर्ते अपेक्षित होते, एक संघटनेची बैठक घ्यायची होती, त्याला सभेचं स्वरूप यावं, ह्याचं काय कारण आहे? तुम्हाला काय देणं घेणं आहे बीड जिल्ह्याचे खासदार कोणी का असणार ह्याच्याशी? तुमचे खासदार आणि बीडचे खासदार तर वेगळे वेगळे. मी तुमच्या शेजारच्या जिल्ह्याची खासदार आहे. समजा मी आज खासदार असते जरी, तरी सुद्धा असं काय पडलं असतं तुम्हाला म्हणजे? तुम्ही इतक्या प्रेमाने इतक्या उत्साहाने येता कारण मी मुंडे साहेबांची लेक आहे, मी पंकजाताईंची बहीण आहे, या गोष्टीसाठी तुम्ही येता. मग हे कोणी काढून घेऊ शकतं का? ते तर जन्म आमच्या सोबत राहील. शांतपणे राहणे, योग्य वेळेची वाट पाहणे आणि आपल्याला जेवढं दिलेलं आहे तेवढंच काम करणे, एवढं जर माझ्यासारखं सगळ्यांनी केलं तर हे सगळ्या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या इंडस्ट्रीज बंद पडतील, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला जी निवडणूक आहे ती सामान्य जनतेपर्यंत जाऊन प्रत्यक्ष मैदानात उतरून लढायची आहे. आपल्याला निवडणूक ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवर लढवायची नाही. ह्याची खुणगाट आज तुम्ही सगळ्यांनी मनाशी बांधा. पुन्हा एकदा आपल्याला देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलेलं जे सरकार आहे त्याच्या माध्यमातून राज्यात महायुतीचं सरकार आणायचं आहे. महायुतीचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपला एक आमदार निवडून देणं ही त्या आमदाराची नाही, आपली गरज आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही या 8 दिवसामध्ये काम करावं. बाकी कोणाच्या येण्यानी कोणाच्या जाण्यानी निवडणुकीवर परिणाम होत नसतो. जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या पाठीशी जनता उभी राहतच असते. आणि राहता विषय राहिला ताईंचा, तर पंकजाताईंच्या बाबतीत ताईंनी हे म्हटलंय, ताईंनी ते म्हटलं असं मी काही म्हणणार नाही. मी तुम्हाला काय सांगितलं पहिलेच की मी शिस्तीची कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीची शिस्त काय आहे की हे माझं दायित्व आहे किंवा हे माझं दायित्व नाही. पंकजाताई मुंडेंच्या वतीने कुठलंही वक्तृत्व करण्याचं माझं दायित्व नाही. ताईंना जेव्हा जिथे जे बोलायचं असतं तेव्हा तिथे ते त्या बोलतात आणि तुमच्यासारख्या ताईंवर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांपर्यंत ते बरोबर पोचतं. त्यामुळे मी काय सांगितलंय, संयमाने ज्या त्या वेळेची वाट बघायची असते. उगाच तर्क वितर्क नाही करायचे. ताई कधी येणार, ताई किती वाजता येणार, कोणत्या दिवशी येणार, कोणत्या वारी येणार, ते ताई बघतील ना त्यांच्या शेड्यूलमध्ये. इतका ताईंचा व्यस्त कारभार आहे. 19च्या निवडणुकीच्या वेळी पण लोकसभेच्या एवढा ताई प्रचार करायच्या बाहेरचा की मी ताईंना एक दिवशी म्हणलं, ताई तुमची बहीण म्हणून नाही पण भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून तरी तुम्हाला मला वेळ द्यावा लागेल. सतत तुम्ही महाराष्ट्रभर सगळ्यांच्या सभा घेत फिरतात, स्वतःच्या बहिणीकडे कधी बघणार? ज्या व्यक्तीला स्वतःच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेळ द्यायला शक्य झालं नाही. 19च्या विधानसभेच्या निवडणुकीचे पण प्रसंग मोनिकाताईंना आठवत असतील. ताईंना स्वतःच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेला जाता आलं नाही कारण ताई शेवटच्या दिवशी मेघनाताईंकडे गेल्या होत्या, तुमच्याकडे पण आल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या आमच्या रॅली आम्हाला ताईंची काढता आली नाही. ताई डायरेक्ट सभेसाठी जॉईन झाल्या. इतका व्याप ज्या व्यक्तीच्या मागे आहे त्या व्यक्तीची व्यस्तता आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि बाकी जे ताईंचं बोलणं असतं ते तुमच्यापर्यंत योग्य वेळेला योग्य वेळी पोचतच असतं. म्हणून मी जसं सांगितलं तसं मी सुद्धा तुमच्यासारखी पंकजाताईंची कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता नेत्याच्या वतीने बोलू शकत नाही. आज जे मला दायित्व मिळालं त्या दायित्वाला पार पाडण्यासाठी मी इथे आलेले आहे. पण तरी तुमच्या सगळ्यांचा उत्साह, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारा आनंद
हा निश्चितच मोनिकाताईंच्या विजयाची नांदी देणारा ठरेल. एवढंच या निमित्ताने मी सांगते तुम्हाला सगळ्यांना. मी पुन्हा एकदा आपल्या महायुती सरकारचे हात बळकट करण्यासाठी आपल्या उमेदवारासाठी झोकून देऊन कष्ट करा आणि जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. एवढी विनंती. सध्या मला कुठे आगे बढायचं नाहीये, इथंच आहे. त्यामुळे आता आगे बढायचं नाही. आता आगे बढायच्या घोषणा मोनिकाताईंच्या द्या. आणि आज ज्या कौतुकाने ज्या उत्साहाने तुम्ही माझं स्वागत केलंय त्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि मी आज एक निर्णय केलेला आहे की ज्याही वेळी मला मन थोडं माझं उदास होईल, मला थोडं असं कसं तरी वाटायला लागेल आणि असं वाटेल की मला एका बूस्टर डोसची गरज आहे आयुष्यामध्ये, त्यावेळी मी पाथर्डीला येणार असं मी आता ठरवलंय. कारण तुम्हाला सगळ्यांना भेटून मला एक उत्साहाचं एनर्जीचं इंजेक्शन मिळालेलं आहे आणि माझ्या मनातला आनंद हा द्विगुणित झालेला आहे. आत्ताची निवडणूक ही आपण रणसंग्राम म्हणून नाही तर एक उत्सव म्हणून जणू इथे साजरी करतोय असं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय. त्याचा निकालही निश्चितच सकारात्मक आपल्याला सगळ्यांना निकालाच्या दिवशी बघायला मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते. आणि जाता जाता फक्त पाथर्डीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी म्हणजे शेवगाववाले पण डोंट माइंड ते तोंडात नाही, काही कार्यकर्ते शेवगावचे पण आहेत पण तोंडात पाथर्डी बसलेलं असल्यामुळे सारखं होतं. कारण परत व्हॉट्सॲपवर असे मेसेजेस नको फिरायला की ताईंनी फक्त पाथर्डीचाच उल्लेख केला, शेवगावचा केला नाही. ते व्हायलाही कमी होत नाही. म्हणून आजकाल आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय जपून बोलावं लागतं, जपून प्रचार करावा लागतो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आजचं काय विशेष होतं आजच्या बैठकीचं. पाथर्डीत बाई आज घडला एक चमत्कार. पाथर्डीत बाई आज घडला एक चमत्कार. मुंडेंच्या हस्ते कमलवासी भाजपवासी झाले शरद पवार. हे त्यामुळे चमत्कार करणाऱ्या पाथर्डीकडून निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा चांगल्या सकारात्मक चमत्काराची अपेक्षा करते. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा तुमचे कोटी कोटी आभार व्यक्त करत आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.